लोकसभा निवडणुकीपाठोपाठ नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली। लोकसभेत महाविकास आघाडीला चांगले यश आले। त्यात सुद्धा काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवत महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून पुढे आला आणि विधानसभेला सुद्धा काँग्रेसला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती। परंतु सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस पुण्यासारख्या जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचं दिसून येत आहे। याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी अमोल जाधव, तुम्ही पाहतात आझाद मराठी। पुणे शहर हे महाराष्ट्रातील राजकारणाचं मुख्य केंद्र आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। परंतु मुख्य केंद्राच्या ठिकाणी काँग्रेसचा एकही आमदार किंवा खासदार आता राहिला नसून हे प्रथमच घडत असल्याचं समोर आलं आहे। 2 वर्षापूर्वी पोटनिवडणुकीत भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने विजय मिळवला होता। लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या यशामुळे नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा असलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील 3ही जागा राखणे शक्य झाले नाही। काँग्रेसवर ओढवलेल्या या परिस्थितीचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसण्याची सुद्धा शक्यता आहे। सर्वात जुना पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेसचे पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही वर्षापर्यंत एकहाती वर्चस्व होते। 2014 पासून काँग्रेसच्या अस्तित्वाला धक्का बसण्यास सुरुवात झाली। 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोर मतदारसंघातील एकमेव जागा राखता आली होती। त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भोरसह पुरंदरची जागाही जिंकून शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून कडवी लढत दिली होती। तसेच 2 वर्षापूर्वी झालेल्या कसबा विधानसभा निवडणुकीत भाजपला बालेकिल्ल्यात पराभूत करून इतिहास रचला होता। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शहरातील शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर या मतदारसंघाच्या जागा देखील काँग्रेसला मिळाल्या होत्या। जिल्ह्यातील 21 पैकी 5 जागा काँग्रेस लढवत असल्याने आणि त्यापैकी 3 जागांवर काँग्रेसचे आमदार असल्याने त्या जागा राखण्याचे आव्हान काँग्रेस पुढे होते। तर शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सुद्धा काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील अशी स्थिती होती। मात्र शहरातील आणि ग्रामीण भागातील 2 अशा 5ही जागा काँग्रेस उमेदवारांना जिंकता आल्या नाही। त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे। परिणामी काँग्रेसचे अस्तित्व पणाला लागले आहे। अंतर्गत गटबाजी सातत्याने पुढे आल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसल्याचे समोर येत आहे। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा आझाद मराठी।